खरंच गोड खाल्ल्याने डायबिटीस होतो का? डायबिटीसची 2-3 प्रकारची औषधं तुम्ही घेताय, गोळ्या घेताय वारंवार. पण मग रक्तातली साखर कमी होत नाहीये. सतत 200 किंवा 250-300च्या दरम्यान ती राहते. याच्यामागे नक्की कारण काय? नाडी परीक्षेद्वारे खरंच तुमच्या औषधांची, डायबिटीसच्या औषधांची मात्रा कमी होऊ शकते का? किंवा तुम्हाला टाइप 2 डायबिटीस संदर्भात निर्माण झालेली इन्शुलिनची गरज, इन्शुलिनचं इंजेक्शन त्याची मात्रा कमी होऊ शकते का? ॲज वेल ॲज डायबिटीसमध्ये साखर तर नियंत्रणात आहे, पण दैनंदिन जीवनामध्ये उत्साह कमी वाटतोय, थकवा वाटतोय, वजन कमी होतंय किंवा वजन वाढतंय. दैनंदिन जीवनामध्ये इतर काही समस्या डायबिटीसच्या अनुषंगाने उत्पन्न होत आहेत, त्याच्यामध्ये नाडी परीक्षा कशी उपयोगी पडू शकते या संदर्भात आज आपण आपल्या कार्यक्रमात पाहणार आहोत. नमस्कार, मी वैद्य विश्वास गाडगे, नाडी चिकित्सा आणि आपलं आरोग्य या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत करत आहे. डायबिटीस हा भारतामध्ये जवळपास प्रत्येक घरामध्ये दिसून येणारा हा आजार. पूर्वी आपल्या आजी आजोबांना डायबिटीस झालंय, रक्तामध्ये साखर आहे, आपण असं ऐकायचो. पण हल्ली अगदी 40-45 किंवा 50च्या दरम्यानच्या मध्यमवयीन व्यक्तींमध्ये सुद्धा डायबिटीसचं प्रमाण वाढतंय. खरं तर आता हे सगळ्या पेपरमध्ये, सोशल मीडियावर, वेगवेगळ्या व्हॉट्सअप मेसेजवर आपण वाचतो की सध्याचं धावपळीचं जीवन, आपल्या वाढलेल्या महत्वाकांक्षा, आरोग्याकडचं दुर्लक्ष, व्यायाम या अनेक नानाविध गोष्टी आपण सतत ऐकत असतो. या अनुषंगाने आपण प्रयत्न देखील करत असतो आणि कुठेतरी एक मनात भावना निर्माण झालेली असते की गोड खायला नको, गोड खाल्लं की डायबिटीस होईल, साखर खाल्ल्याने किंवा गोड पदार्थ जास्ती खाल्ल्याने डायबिटीस उत्पन्न होतो. तर हा मूळतः समज आहे, गैरसमज आहे, याविषयी आपण आज समजून घेणार आहोत. मूळतःच आपण आयुर्वेदीय दृष्टिकोनातून जर डायबिटीसचा विचार केला तर रक्तातली वाटलेली साखर म्हणजे डायबिटीस का, असं अजिबात नाही. इन ऑल जर विचार केला तर संपूर्ण तुमच्या शरीरात काही बदल घडलेले असतात, पचन संस्थेत बिघाड झालेले असतात आणि त्याच्या परिणाम स्वरूप निर्माण होणारं एक लक्षण म्हणजे रक्तातली वाढलेली साखर आणि त्यालाच आपण डायबिटीस म्हणतो. म्हणजे या ठिकाणी फक्त आपण लक्षणाचा विचार करतोय, लक्षणामागे शरीरात काय घडतंय याचा विचार करत नाही. याच्यातच आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं की फक्त गोड खाल्ल्याने किंवा गोड अतिरिक्त खाल्ल्याने डायबिटीस वाढतो का किंवा डायबिटीस होतो का? तर असं नाहीये. पण निश्चित गोड पदार्थ सतत खाण्यात येत असतील किंवा अतिरिक्त प्रमाणात खाण्यात येत असतील तर नक्कीच डायबिटीस होण्याची शक्यता वाढते. या ठिकाणी मी जो काही उल्लेख केला की फक्त रक्तातली वाढलेली साखर नसून तुमच्या शरीरात निर्माण झालेले दोष किंवा शरीरात बदललेली दोषस्थिती, पचन संस्थेतले बिघाड म्हणजे डायबिटीस. या ठिकाणी आयुर्वेद शास्त्रानुसार मूळतः वातकफदोष जेव्हा शरीरात वाढतो तेव्हा त्याचा पचन संस्थेवर परिणाम होतो, मूत्रवाह संस्थेवर परिणाम होतो आणि त्यातून डायबिटीसशी संदर्भात लक्षण उत्पन्न होतात. प्रामुख्याने सर्वात पहिलं लक्षण दिसतं ते म्हणजे काय? रक्तातली वाढलेली साखर. दुसरं, रात्रीचं वारंवार लघवीला उठावं लागणं किंवा दिवसभरात वारंवार मूत्र प्रवृत्ती होणे. तिसरं महत्वाचं म्हणजे वजन खूप वाढणे, वजन कमी होणे, हातापायांची जळजळ, डोळ्यांवर येणारा ताण, दृष्टी कमी होणे, अशी नानाविध लक्षणं डायबिटीसच्या अनुषंगाने उत्पन्न होत असतात. तर या ठिकाणी या तुमच्या शरीरात नक्की काय घडतंय, काय बिघाड होतोय याचा आपल्याला नाडी परीक्षेद्वारे विचार करता येतो. आधुनिक शास्त्रामध्ये फक्त रक्तात वाढलेली साखर ही ब्लड टेस्ट म्हणून कळते आणि मग एका सर्टन लिमिट पेक्षा रक्तातली वाढलेली साखर दिसून आली किंवा रक्त तपासणीत BSL लेवल, ब्लड शुगर लेवल वाढलेली दिसून आली की डायबिटीसचं निदान होतं. पण नाडी परीक्षा ही त्याच्याही अगोदर तुमच्या आजाराचं निदान करायला उपयोगी पडते. कारण नाडी परीक्षेत मूळतः तुमच्या शरीरातील बदललेले दोष, वाढत असलेले दोषस्थिती याचं आकलन होतं आणि या दोषांचा परिणाम तुमच्या पचन संस्थेवर जेव्हा परिणाम होतो तेव्हा रक्तातली वाढलेली साखर दिसून येते. त्यामुळे एक प्रकारे नाडी परीक्षा ही डायबिटीस उत्पन्न होण्या अगोदरच काही पूर्वसंकेत देत असते. या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देत असताना मी एवढंच सांगेन की जेव्हा पचन संस्थेत बिघाड घडतात तेव्हा प्रमेह किंवा मधुमेह हा आजार उत्पन्न होतो आणि त्याच्या परिणाम स्वरूप रक्तातली साखर वाढलेली असते. याच्यात मूळतः पचन संस्थेतले बिघाड हे कारणीभूत असतात. दुसरा महत्वाचा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे आम्ही वेगवेगळ्या प्रकारची औषधं घेतोय, किंवा 2-3 प्रकारच्या गोळ्या सकाळ दुपार रात्रीच्या घेतोय, त्याचबरोबर आवश्यक पथ्य पाळतोय, नियमित व्यायाम करतोय, तरी रक्तातील साखर कमी का होत नाही? या प्रश्नाचं उत्तर देताना मी मगाशी उल्लेख केला याचाच आपल्याला विचार करणं अतिशय गरजेचं आहे. कारण मधुमेह किंवा प्रमेह, डायबिटीस यामध्ये फक्त रक्तातील साखर मेंटेन करण्याचा प्रयत्न केला जातो की बाबा रक्तातली साखर 200-250च्या दरम्यान आहे, मग या 2 गोळ्या घ्या. 250 पेक्षा जास्ती वाढले अजून एक गोळी घ्या. तुम्ही गोळ्यांच्या संख्या वाढवताय पण तुमच्या रक्तातील साखर का वाढतेय याचा विचार करून त्यामागील मूळ कारण दूर करण्याचा प्रयत्न करत नाही आहात. त्यामुळे काय होतंय की गोळ्यांची संख्या वाढते आणि रक्तातील साखर किंबहुना मेंटेन होते किंवा वाढतच चाललेली आहे. या ठिकाणी जर नाडी परीक्षेच्या अनुषंगाने डायबिटीस किंवा रक्तातली वाढलेली साखर या संदर्भात विचार केला तर या पेशंटमध्ये सामावस्था निर्माण झालेली बऱ्याचदा दिसून येते, ज्याच्यामध्ये पचन शक्ती मंदावलेली असते, जठराग्नी मांद्य झालेलं असतं, ज्याच्यामुळे स्पेसिफिक वातकफदोष वाढतो, ज्याच्यामुळे इन्शुलिन रेझिस्टन्स निर्माण व्हायला लागतो. इन्शुलिन नीट काम करेनासं होतं, काही वेळेस चॅनल्स ब्लॉक होतात, इन्शुलिन डेफिशियन्सी निर्माण होते आणि त्याच्या परिणाम स्वरूप रक्तातील साखर स्पाइक व्हायला लागते. अर्थातच मैद्याचे पदार्थ, गोड पदार्थ, गुरुअन्न जे आपण म्हणतो, ब्रेड किंवा तळलेले पदार्थ हे अतिरिक्त जेव्हा खाल्ले जातात तेव्हा शरीरातील कफदोष, मेदधातू वाढवतात आणि या घटकांमुळेच तुमच्या पचन संस्थेवर परिणाम होतो, पाचक
रक्तस्राव नीट निर्माण होत नाहीत आणि मग अर्धवट पसलेला आहार रस शरीरात साठू लागतो, त्यामुळे वजन वाढतं आणि रक्तातील साखरही वाढायला लागते. तर तुमच्या रक्तातील साखर कमी करण्यासाठी आपण मूळतः त्यामागील कारणांना समजून घेऊन त्या अनुषंगाने ट्रीटमेंट केली तर डेफिनेटली तुमची डायबिटीस संदर्भातील गोळ्या किंवा किंवा तुम्हाला जर इन्सुलिनची गरज पडत असेल तर इन्सुलिनची मात्रा कमी होण्यासाठी डेफिनेटली मदत होऊ शकते. कारण या ठिकाणी नाडी परीक्षेद्वारे तुमच्या रक्तातील साखर का वाढते याचा विचार करून ट्रीटमेंट केली जात असते. आता तिसरा प्रश्न जो आहे त्यामध्ये आपण म्हणतो की बाबा रक्तातील साखर तर नियंत्रणात येते, पण मग दैनंदिन जीवनामध्ये थकवा वाटतोय, काही वेळेस हातापायांची जळजळ होते, काही जणांना डोळ्यांना त्रास होतोय, काही महिलांमध्ये वारंवार युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होते. याचं नक्की कारण काय? तर याच्यामध्ये काय होतं की आपण म्हणतोय की फक्त रक्तातील साखर मेंटेन झाली म्हणजे डायबिटीस बरा झाला का? असं अजिबात नाही. मूळतः पचन संस्थेतले बिघाड, तुमच्या शरीरातील दोष दूर झाल्याशिवाय तुमचं प्रमेह, मधुमेह, डायबिटीस नीट झालेला नाही. त्यामुळे या पेशंटच्या बाबतीत काय होतं की रक्तातील साखर अगदी छान आहे, पण तरी दैनंदिन जीवनामध्ये थकवा वाटतंय, कुठेतरी वजन वाढतंय किंवा वजन कमीच होत चाललंय, सतत पोटाचा तक्रारी निर्माण होत आहेत, कुठे भूक मंदावलेली आहे किंवा काही वेळेस अचानक त्यांना थकवा येऊन हातपाय गळून गेल्यासारखं वाटतंय. या गोष्टी का होत आहेत? कारण पचन संस्थेतले बिघाड आणि वाढलेले दोष. या ठिकाणी काय होतंय की तुम्ही फक्त औषधांनी तुमची ब्लड शुगर लेवल मेंटेन करताय, पण मधुमेह आणि प्रमेह या आजारामध्ये वाढलेले दोष जेव्हा शरीरावर परिणाम करतात तेव्हा ओजक्षय नावाचं एक विशिष्ट लक्षण निर्माण होतं. बेसिकली शरीरातील बिघाडांचा परिणाम तुमच्या सप्तधातूंना मिळणाऱ्या पोषणावर होतो. सप्तधातूंना पोषण नीट मिळेन असं झाल्यामुळे शरीरातील धातू क्षय निर्माण होतो. स्पेसिफिकली सर्वात महत्वाचा जो धातू आहे ओज, तो कमी व्हायला लागतो आणि त्याच्या परिणाम स्वरूप तुमची रोगप्रतिशक्ती कमी होते, तुम्हाला थकवा जाणवतो, किंवा पेशंटमध्ये वजन कमी व्हायला लागतं. वेळ प्रसंगी पचन संस्थेतल्या बिघाडांमुळे कफदोष, मेदधातू वाढतो आणि वजन वाढू लागतं. तर या ठिकाणी या तुमच्या धातुक्षय किंवा वाढलेल्या दोषांचा शरीरावर होणारा परिणाम याचा विचार नाडी परीक्षेद्वारे जर केला तर डेफिनेटली एकतर रक्तातील साखर विनाऔषध मेंटेन व्हायला मदत होऊ शकेल, ॲज वेल ॲज तुमचा दैनंदिन जीवनातील जो काही थकवा, दौर्बल्य आहे तो दूर होण्यासाठी देखील मदत होऊ शकेल आणि त्याचबरोबर डायबेटिक ज्या काही कॉम्प्लिकेशन्स असतात त्या दूर होण्यासाठी देखील मदत होऊ शकते. मी सांगितल्याप्रमाणे नाडी परीक्षा ही प्रामुख्याने तुमच्या शरीरातील दोषांचं आकलन करून देत असते. डायबिटीस, प्रमेह या आजारांमध्ये तुमच्या पचन संस्थेत बिघाड झालेला असतो, शरीरात कफमेद धातू वाढलेला असतो, याचं निदान आपल्याला नाडी परीक्षेद्वारे करता येतं. टाईप 2 डायबिटीस मध्ये प्रामुख्याने बऱ्याचदा इन्सुलिन डेफिशियन्सी किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण झालेला असतो. हा वातकफ दोषामुळे निर्माण होतो. काही रुग्ण असे असतात की ते अगदी कृश असतात, वजन खूप कमी असतं, पण तरी रक्तातली साखर खूप वाढलेली असते. अशा व्यक्तींमध्ये वातपित्त दोष वाढलेला असतो, तर त्याचा निदान देखील नाडी परीक्षेद्वारे करता येतं. वातपित्त दोषामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढून त्यांना इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण झालेला असतो, त्याच्यामुळे त्याचं निदान आपल्याला नाडी परीक्षेद्वारे करून ट्रीटमेंट करता येते. या ठिकाणी या कार्यक्रमात मी डायबिटीस होण्यामागची कारणं याचाही थोडासा एक उजरता उल्लेख करीन की कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी म्हणल्याप्रमाणे तुमच्या खाण्यापिण्याच्या गोष्टी, जंक फूड, गोड पदार्थ, तळलेले मसालेदार पदार्थ, जे हाय सॅच्युरेटेड फॅट्स ज्याच्यामध्ये आहे असे पदार्थ हे मूळतः तुमच्या रक्तातील साखर वाढायला कारणीभूत ठरू शकतात. त्याचप्रमाणे जीवनातील अतिरिक्त स्ट्रेस हा सुद्धा शरीरात वातदोष वाढवून तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण करू शकतो. रात्रीची अपुरी झोप, बऱ्याचदा पेशंटच्या बाबतीत असं बघायला मिळतं की मोजून 4-5 तासच झोप घेतली जाते आणि त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या पचन संस्थेवर परिणाम होऊन तुमच्या रक्तातील साखर वाढायला लागते. व्यायाम केला जातोय, पण कधी कधी असं होतं की खूप व्यायाम केला जातोय, शरीराला अजिबात रेस्टच दिली जात नाही, त्याने सुद्धा शरीरामध्ये धातुक्षय, वातवृद्धी होऊन डायबिटीस सारखी लक्षणं उत्पन्न होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने तुमच्या जीवनामध्ये समतोल साधला पाहिजे. त्याचबरोबर सात्विक आहार घेतला पाहिजे, प्राणायाम, योगासनं यांचा अंतर्भाव सुद्धा दैनंदिन जीवनामध्ये केला पाहिजे. यांनी तुम्हाला डेफिनेटली मदत होऊ शकेल. कार्यक्रमाच्या शेवटी अजून एक महत्वाचा मुद्दा मला मांडायचा आहे. बऱ्याचदा पेशंट 2-3 वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी घेऊन येतात. याच्यात मोस्ट कॉमनली दिसतं डायबिटीस बरोबर त्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं. काही पेशंट बरोबर डायबिटीस बरोबर हायपोथायरॉइडिझम असतो. काही पेशंट मध्ये तिन्ही गोष्टी दिसतात, डायबिटीस, हायपोथायरॉइडिझम आणि वाढलेलं कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराइड्स. यांचा एकमेकांशी संबंध असतो का? तर डेफिनेटली आयुर्वेद शास्त्रानुसार यांचा एकमेकांशी संबंध आहे, कारण तिन्ही घटक हे प्रामुख्याने तुमच्या शरीरात वाढलेल्या दोषांशी निगडीत आहेत. मी कार्यक्रमात वारंवार उल्लेख केला, पचन संस्थेतील बदल, पचन संस्थेतील बिघाड, अग्निमांद्य ह्या घटकांमुळे शरीरात वातकफ दोष वाढतो. याच्यामुळे तुमच्या शरीरातील मेदधातू वाढलेला असतो. मेदधातू जेव्हा वाढतो तेव्हा स्थौल्य, रक्तामध्ये वाढलेलं कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स ही लक्षणं उत्पन्न होतात. वातकफ दोष आणि मेदधातू याच्यामुळे चॅनल ब्लॉक व्हायला लागतात, ज्याच्यामुळे तुमच्या बाबतीमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स किंवा स्पेसिफिक इन्सुलिन डेफिशियन्सी निर्माण होते आणि त्याने रक्तातील साखर वाढायला लागते. याचबरोबर वाढलेला वातदोष किंवा पित्तदोष तुमच्या शरीरात इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण करतो. यांनी सुद्धा तुमच्या बाबतीमध्ये ही लक्षणं उत्पन्न होतात. तर या ठिकाणी जर डायबिटीस, हायपोथायरॉइडिझम, वाढलेलं कोलेस्ट्रॉल असेल तर डेफिनेटली नाडी परीक्षेद्वारे या रुग्णांच्या बाबतीत त्यांच्या पचन संस्थेतील बदलांचा विचार करणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने जर ट्रीटमेंट केली
केली तर फक्त रक्तातील साखरच नाही तर वाढलेलं कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स, इव्हन हायपोथायरॉइडिझम हे सुद्धा नीट व्हायला मदत होऊ शकेल. मला वाटतं की मी कार्यक्रमात डायबिटीस आणि त्या अनुषंगाने काही जो आयुर्वेदिक विचार, जे माझे काही चिकित्सा अनुभव आहेत, मी हे आपल्याशी थोडेसे शेअर करण्याचा प्रयत्न केला. याचा नक्कीच तुम्हाला कुठेतरी डायबिटीस संदर्भात प्रकाश ज्योत देण्याचा प्रयत्न करेल आणि नक्कीच याच्यातून कुठेतरी तुम्ही आयुर्वेदिक चिकित्सेकडे वळाल, ज्याच्यातून तुम्हाला मधुमेह, डायबिटीस सारख्या आजारातून मुक्तता किंवा त्याशी निगडीत लक्षणांमध्ये कुठेतरी दिलासा मिळायला मदत होऊ शकेल. मी आशा करतो की आजचा हा कार्यक्रम आपल्याला आवडला असेल. आपल्याला सगळ्यांना मी आवाहन करीन की आमचा जो काही आयुर्विश्व हेल्थ केअर युट्यूब चॅनल आहे या संदर्भात तुम्ही तुमचे मित्रवर्ग आणि नातेवाईक यांना देखील माहिती द्या, जेणेकरून या कार्यक्रमामार्फत अधिकाधिक आयुर्वेदीय माहिती मी या लोकांपर्यंत पोहोचवेन. अधिकाधिक हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून या व्हिडिओला लोकांपर्यंत येण्याची संधी लाभेल. नवीन विषय घेऊन आपल्या भेटीला पुन्हा येणार आहे. तोपर्यंत नमस्कार.